ओम साईराम मैत्रिणींनो, गिबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रेंडिंग प्लफ स्लीव्ज जी आहे ती दाखवणार आहे। पहा, याचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे। एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे। हा पहा, या ब्लाऊजचा जो आहे तो फायनल लुक झालेला आहे। आता ही ट्रेंडिंग बाही कशा पद्धतीने कटिंग करायची आणि स्टिचिंग करायची याविषयी मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला नक्की विसरायचं नाही आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे। चला तर आता आपण पाहूया याची सर्वप्रथम कटिंग। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला नक्की विसरू नका मैत्रिणींनो। हे पहा, आता 36 छातीच्या मापाच्या ब्लाऊजची ही जी बाहीची जी आहे ती कटिंग आहे। पहा, 36चा चौथा भाग येतो 9 इंच, प्लस आपण स्लीव्जसाठी अर्धा इंच जे आहे ते एक्स्ट्रा मार्जिन घेत असतो, म्हणजे 9.5 अशा पद्धतीने आपण याची रुंदी 9.5 इंच घेतलेली आहे। आपल्याला 4 तयार इंचाची बाही जी आहे ती आपली शॉर्ट 4 इंचाची हवी आहे। त्यासाठी आपण त्याची उंची जी आहे ती घेतलेली आहे 7 इंचावरती। आता अस्तर आपल्याला डबल फोल्डेड करून घ्यायचं आहे। 4 पदर आपण करून घेतलेले आहेत, कारण आपल्याला याच्यामध्ये 2 स्लीव्ज काढायचे आहेत। यासाठी पहा, अस्तर जे आहे ते तुम्हाला एक्स्ट्रा लागणार आहे। तर 13 इंच जी आहे त्याची आपण उंची घेतलेली आहे। त्यानंतर काय करायचं, इथे पहा तुम्हाला 3.5 इंचावरती इथे जे आहे ते आता जिथे जॉईंट कपडा आहे त्या बाजूने पहा 3.5 इंचावरती आपण इथे मार्क करून घेतलं। व्यवस्थित लक्षपूर्वक बघायचं आहे। एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही ही बाही कटिंग शिकणार आहात। व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु एकदम तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं आहे मी। एक वेळा तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर दुसऱ्या वेळेस तुम्हाला बघायची गरज नाही, तुम्ही लगेच ही बाही शिकून जाणार आहात। त्यानंतर पहा, वरच्या बाजूने 2.5 इंचावरती मार्क केलं, 3.5 इंच मार्किंग करून घेतलं। त्यानंतर स्लीव्ज ठेवून घेतली। त्यानंतर वरच्या बाजूला 2.5 इंचावरती समोरच्या बाजूने मार्क करून घेतलं। त्यानंतर पहा, आता व्यवस्थित मी कशा पद्धतीने जी आपली कटिंग केलेली आहे पेपर ती कशी फिरवून घेतलेली आहे। तर हे नाही समजलं तर काय करायचं, आता तयार उंची जी आहे ती इकडे आपल्याला 10 इंच यायला पाहिजे बरोबर। या पद्धतीने ठेवलं तर 10 इंचावरती येणार आहे, हे लक्षात घ्यायचं। आधी 10 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने जसं मी करून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हालाही करून घ्यायचं आहे। बरोबर 10 इंचावरती समोर अशी मार्किंग करून घ्यायची वरच्या बाजूला। एकदम सविस्तरपणे सांगणार आहे, एकाच व्हिडिओमध्ये ही कटिंग तुम्ही शिकणार आहात आणि स्टिचिंगही शिकणार आहात। खूप सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे। पहा, इथे पहा, आता आपल्याला बरोबर काय करायचं आहे, 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं, आणि 2.5 इंच जे आहे ते सरळ रेषेमध्ये यायचं आहे। त्यानंतर जशी आपण स्लीव्ज क्रॉसमध्ये केली होती सेम त्याच पद्धतीने जशी क्रॉस केलेली आहे त्यावरती व्यवस्थित असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। फक्त 2.5 इंच जे आहे ते वरच्या बाजूने आपण समोरच्या बाजूला घेतलेलं आहे, आणि व्यवस्थित तिरकस अशी जी कटिंग केलेली आहे पेपरची स्लीव्ज ती आपण फिरवून घेतलेली आहे। पहा, लक्षपूर्वक बघायचं आहे, एकाच व्हिडिओमध्ये शिकणार आहात तुम्ही, काही प्रॉब्लेम येणार नाही आहे। आणि जरी लक्षात राहत नसेल तर एक नोटबुक घ्यायची आणि त्यावरती सगळी मेजरमेंट आहे ती आपण नोट करून घ्यायची। आता 3.5 इंच जिथे वरती आलं होतं सेम त्याच पद्धतीने अजून वरच्या बाजूला परत आपल्याला 3 इंचावरती सरळ रेषेमध्ये यायचं आहे। त्यानंतर पहा, आता जिथे आपण स्लीव्ज फिरवून घेतली होती त्याच्यावरती आपल्याला 2.5 इंचावरती जायचं आहे, कारण इकडे आपल्याला स्लीवचा जो पफ आहे तो रेडी करायचा आहे। आता व्यवस्थित समजलं नाही तर इथे 2.5 इंचावरती मार्क करायचं। त्याच्या पुढे बरोबर स्लीव जिथे आहे तिथपर्यंत परत 2.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे। खूप सविस्तरपणे सांगितलेलं आहे मैत्रिणींनो। थोडा व्हिडिओ मोठा होत आहे, 10-11 मिनिटाचा व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे, परंतु तुम्हाला त्यामध्ये पूर्ण गोष्ट ही शिकायला भेटणार आहे या स्लीव्जबद्दल। एक वेळा बघितलं तुम्ही नक्कीच कधीच विसरणार नाही आहेत। नक्की एक वेळा ही लाईन ट्राय करून बघायचं आहे आणि वहीमध्ये नोट करून घ्यायचे कुठे किती मेजरमेंट वाढवलेलं आहे ते, कारण याच्यामध्ये थोडंसं मेजरमेंट जास्त आहे त्यामुळे समजून घ्या प्लीज। त्यानंतर आपण जे वरचे 2 पॉईंट घेतले होते ते बरोबर असं 5 इंच जिथे आलं तिथपर्यंत आपण व्यवस्थित ते जोडून घेतलेलं आहे। आता जिथे 3 इंच आपण जे मध्ये पॉईंट देऊन घेतला होता तिथपर्यंत काय करायचं आहे, आपल्याला आपली फिटिंगची जी मार्जिंग आहे 1.5 इंच ती आपल्याला सोडून द्यायची आहे। पहा, व्यवस्थित असं 1.5 इंच जी आहे ती शिलाईची मार्जिंग सोडून द्यायची, आणि त्यानंतर हलक्या हाताने व्यवस्थित असं आपल्याला इकडे कर्व शेप असा देऊन घ्यायचा आहे। पहा, हे पहा, अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे कर्व शेप देऊन घ्यायचा आहे। जसं मी दिलेलं आहे त्याच पद्धतीचं द्यायचं आहे। यासाठी तुम्हाला फक्त कपडा जास्त लागणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। आपण जशी पफ स्लीव्ज बनवतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे कपडा लागणार आहे। आता इथे तुम्हाला मी किती वाढवलेलं आहे ते मेजरमेंट लिहून दाखवते। पहा, या साईडला आपण 3.5 इंच जी आहे ती उंची वाढवलेली आहे। त्यानंतर पहा, आता त्याच्या वरच्या साईडला इथे आपण 3 इंच वाढवलेलं आहे। हे नक्की लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, खूप बारकाईने समजून सांगितलेलं आहे। त्यानंतर आता मधलं अंतर आहे ते सोडून द्यायचं आपल्याला, 2.5 इंच जे आहे ते इथे ठेवून घ्यायचं, आणि त्यानंतर स्लीव्ज आपल्याला फिरवून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर याची उंची जी आहे ती आपल्याला स्लीवच्या वरती जी आहे ती 2.5 इंचाची ठेवायची आहे, आणि जो समोरचा भाग आहे तोही आपल्याला 2.5 इंच वाढवून घ्यायचा आहे।
यासाठी मी तुम्हाला सांगत आहे, जर असं लक्षात नाही राहिलं तर तुम्ही ड्रॉइंग करून घ्यायची आहे नोटबुकवरती आणि तिथे जे आहे ते मेजरमेंट लिहून ठेवायचं आहे. भविष्यामध्ये तुम्हाला कधीही या पद्धतीची स्लीव्ज जर तयार करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. पहा, एक वेळा बघितलं तर लक्षात येणार नाही, परंतु लिहून जर ठेवलं तर तुमच्या पटकन लक्षात येणार आहे. त्यानंतर जसं आपण ड्रॉ केलं होतं सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा मैत्रिणींनो. छोटासाच व्हिडिओ आहे, एवढा काही मोठा नाही आहे, त्यामुळे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघू शकता. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण आपण असं कट करून घ्यायचं आहे. याला दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. आता हे एक्स्ट्राचा कपडा आहे तो बाजूला करून घ्यायचा आहे आणि हे पहा अशा पद्धतीने खोलून घेतलं. हे दोन आपल्या स्लीव्ज जे आहेत ते रेडी झालेले आहेत. पहा, आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने अशी आपण ही स्लीव्ज जी आहे ती ओपन करून घेतलेली आहे. पूर्ण लक्षपूर्वक बघायचे. हे पहा, अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण याला प्लेट्स अशा टाकून घेऊ, त्यानंतर पहा आता इथे असा मस्त असा कर्व शेप तयार होणार आहे त्याचा आणि जी बाहीची आपली जी डिझाईन आहे तीही रेडी होणार आहे. पहा, आता याला आपण काय करायचं, मेन फॅब्रिकवरती जे आहे ते आपण आता कट करून घेणार आहोत. पहा, हे पहा, अशा पद्धतीने मेन फॅब्रिकवरती आपण याला कट करून घेतलेलं आहे. सरळ बाजू आपल्या बाजूला ठेवलेली आहे मेन फॅब्रिकची आणि त्यावरती आपण अस्तर ठेवून घेतलेलं आहे दाखवल्याप्रमाणे. आता जसं बॉटमच्या साईडला आपण प्रत्येक वेळेस जशी बाही आणि अस्तर, मेन कपडा आणि अस्तर जसं जॉईन करतो, सेम त्याच पद्धतीने अर्धा इंच जे आहे ते अंतर ठेवून घ्यायचं आहे बरोबर. आणि अशा पद्धतीने पहा पूर्ण आपल्याला स्लीव जी आहे ती जोडून घ्यायची आहे. अस्तर आणि मेन जो कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो. खूप सोपी पद्धत आहे, एकदम इझी आहे. फक्त तुमच्या लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला एकदम सविस्तरपणे याची कटिंग दाखवलेली आहे. स्टिचिंग नॉर्मल आपण स्लीव्ज जशी स्टिच करतो सेम त्याच पद्धतीची आहे. त्यानंतर छोटे छोटे आपण इथे नॉचेस देऊन घेतलेले आहेत. पहा, व्यवस्थित काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचं आहे. एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही ही स्लीव्ज बनवायला शिकणार आहात. पहा, त्यानंतर आता अस्तरच्या बाजूने आपल्याला खाली जे आपण शिलाई दिलेला अर्धा इंचाचा जो कपडा आहे तो अस्तरच्या बाजूने आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यावरती अशी एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला, जेणेकरून फिनिशिंग खूप सुंदर येते. इथे हवे तर तुम्ही लेसही लावू शकता, परंतु हा वर्कवालाच ब्लाऊज होता, त्याच्यावरती ऑलरेडी डिझाईन होती, त्यामुळे आपण इकडे काही लेस वापरलेली नाही आहे. जर तुमच्याकडे प्लेन जर कपडा असेल एकदम, त्यावरती जर तुम्ही लेस लावली तर अजूनही या ब्लाऊजचा लुक खूप सुंदर येणार आहे. पहा, हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला पूर्ण लास्टपर्यंत यावरती सुंदर फिनिशिंगमध्ये अशी दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. फक्त कुठे झोळ येऊ द्यायचा नाही आहे, दुमडू द्यायचा नाही आहे कपडा. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित लास्टपर्यंत आपण दाबशिलाई देऊन घेतली. त्यानंतर परत सरळ बाजूने करून घ्यायचं आहे आणि त्यावरतीही एक वेळा परत एक अशी दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. जर दोन वेळा इथे तुम्ही जर थोड्या अंतरावरती पाव इंचच्या अंतरावरती दोन वेळा जर दाबशिलाई दिली तर अजूनही ते छान असं व्यवस्थित फिक्समध्ये बसणार आहे. किंवा जर लेस लावणार असाल तर लेसही तुम्ही इथे वापरू शकता. पहा, खूप सोप्या पद्धती तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. सध्या ह्या बाईचं खूप ट्रेंड चालू आहे. पहा, एकदम ट्रेंडिंगमध्ये ही स्लीव्ज आहे आणि एकदम सोपी मेथड आहे याची. फक्त जेवढी मार्किंग मी वाढवलेली आहे सेम ती फक्त तुम्ही एक नोटबुकवरती आपली अशी ड्रॉइंग करून घ्यायची आहे आणि त्यावरती जेवढं मेजरमेंट वाढवलेलं आहे, कमी जास्त केलेलं आहे, सेम ते तसंच तिथे तुम्हाला नोट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नेक्स्ट टाईम तुम्ही कधी विसरणार नाही आहात. एक दोन वेळा जर एक दोन ब्लाऊजवरती तुम्ही डिझाईन बनवली स्लीव्जवरती तर ती तुमच्या आपोआप लक्षात राहणार आहे. त्यानंतर पहा, आता मेन फॅब्रिक अस्तर जे आहे ते आपल्याला पूर्ण व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे. पहा, जर तुम्ही चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं मैत्रिणींनो आणि एक लाईक करायला नक्कीच विसरायचं नाही आहे. एवढंच फक्त आपल्या ताईसाठी करायचं आहे. मनापासून मी तुम्हाला शिकवते तर त्या बदल्यात तुम्ही मला एवढं तर नक्कीच देऊ शकता, याची मला खात्री आहे. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण कट केलं. एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते काढून घेतलेलं आहे. तर ह्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, याला हे पहा असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. मी सरळ बाजूनेही दाखवलं असतं, परंतु तिकडे प्रिंट आहे त्यामुळे ते इथे व्यवस्थित दिसणार नाही, त्यामुळे मी अस्तरच्या बाजूने तुम्हाला दाखवत आहे. पहा कशा पद्धतीने किती इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आता इथे डायरेक्ट आपण 5 इंचावरती जर दाखवलं तर थोडंसं प्रॉब्लेम येणार आहे, त्यामुळे आधी 2.5 इंचावरती सरळ रेषेमध्ये दाखवते. त्यानंतर परत क्रॉसमध्ये असं या बाजूनेही बरोबर 2.5 इंच असं 5 इंचावरती बरोबर आपल्याला जायचं आहे. इथे आपण पफ देऊन घेणार आहोत. पहा, सेंटर याचा आपण काढून घेतला. दोन्ही बाजूनी 5-5 इंच अंतर येईल ह्या हिशोबाने पहा मार्किंग करून घ्यायची आपल्याला. इथे आपण प्लेट्स टाकणार आहोत. आता प्लेट्स कशा पद्धतीने टाकायचे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपण 5-5 इंचावरती जे आहे ते मार्क करून घेतलं. त्यानंतर आता प्लेट्स टाकताना सुरुवात करायची आहे ती पहा शोल्डरच्या बाजूने, जिथे आपण शोल्डरच्या मिडलमध्ये बाही जिथे जोडणार आहोत त्या साईडने आपल्याला अशा प्लेट्स जे आहे ते टाकून घ्यायच्या आहेत. पहा, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशा प्लेट्स छोटे टाकून घ्यायचे आहेत, जास्त रुंद असं होऊ द्यायचं नाही आहे. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित सुंदर अशा
सेंटरपर्यंत आपल्याला अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. जवळच एकदम टाकायचे आहेत, जास्त रुंद टाकायचे नाही आहेत, जेणेकरून आपला पफ जो आहे तो एकदम अट्रॅक्टिव्ह दिसायला हवा. हे अशा पद्धतीने टाकून घेतल्या. त्यानंतर आता आपल्याला उलट्या बाजूनी टाकून घ्यायचे आहेत. हे बघा मी कुठल्या बाजूने फिरवलेली आहे. आता आतल्या बाजूनी जी आहे ती प्लेट्सची आपण जी साईड आहे ती आतल्या बाजूनी करून घेतलेली आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून पफ एकदम सुंदर यायला पाहिजे. आपला बाही घातल्यानंतर एकदम सुंदर अशी दिसते. पायाचा लुक खूप सुंदर येतो. सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे ही बाही. ही अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला लास्टपर्यंत ह्याला जे आहे ते व्यवस्थित प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. 5 इंच जिथे आपण मार्क केलेला आहे दोन्ही बाजूनी, बरोबर तिथपासून सुरुवात करायची आहे. 5 इंच जिथे आपण पॉईंट दिलेला आहे त्यापेक्षा 1 प्लेट्स एक्स्ट्रा टाकली तरी तुम्ही ती व्यवस्थित बसणार आहे, कारण पफची मधली साईज जी आहे ती आपली वाढलेली आहे. हे अशा पद्धतीचा जो आहे तो आपला स्लीवचा पफ जो आहे तो तयार झालेला आहे. किती सुंदर असा झालेला आहे पहा. तुम्ही किती नवीन शिकत असाल तरी अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला 101% ही स्लीव जमणार आहे पहा शिवायला, आणि खूप सुंदर दिसणार आहे. आधी स्वतःच्याच ब्लाऊजवरती ट्राय करायची आहे, आणि जर ट्राय केली तर नक्कीच ताईला आपल्या कमेंट करून सांगायची आहे. तुम्ही काही शिकता नाही शिकता तुम्ही मला बिलकुल कुठल्या गोष्टीचा रिस्पॉन्स देत नाही आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.